अवघे काही तास बाकी आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष त्र्यंबकेश्वरवर आहे आणि त्र्यंबकेश्वरवर गेल्या 17 ते 18 महिन्यात होणारा कुंभमेळा, त्यामुळे संपूर्ण लक्ष या ठिकाणी आपल्याबरोबर भाजपचे उमेदवार कैलासजी घुले आहेत, लोगावकर पण आहेत. आपण जाणून घ्या आतापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रचार झाला, काय सांगाल आणि लोकांच्या अपेक्षा काय आणि आपले काय स्वप्न आहे त्र्यंबकच्या बाबतीत? बऱ्याच काळाच्या मध्यावधीनंतर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा पडघम इथे वाजला आणि महाराष्ट्रातल्या या निवडणुकीचा पडघम माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभारंभाने त्र्यंबकेश्वर पासून या निवडणुकांचा प्रचार सभांना सुरुवात झाली. त्याच्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व या निवडणुकांना प्राप्त झालं. आगामी कुंभमेळ्याच्या वेळेस कुंभकलश पूजन आणि कुंभमेळ्याचा संदेश गावोगावी देशभरात या इलेक्शनच्या माध्यमातून निवडणुकांच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब, कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन साहेब आणि नाशिकचे सर्व आमदार आणि पदाधिकारी यांनी फार मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभाग घेतला आणि आगामी 2027मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी याचं प्रारूप आराखडा तयार होऊन स्वच्छ सुंदर तयार व्हावं या प्रकारे या निवडणुकांची तयारी करण्यात आली आणि लोकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. एकंदरीत आपण त्र्यंबकवासियांना आता येणाऱ्या कुंभमेळा असो किंवा भारतभरातून लोक येतात, काय आपल्या डोक्यातल्या काही योजना आहेत का या ठिकाणी आपण आपल्याला वाटतं या ठिकाणी हवे? हे बघा, भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचं ठिकाण त्र्यंबकेश्वर आहे. साधारणतः इथे 25,000 लोकांचा फुटफॉल आहे. आमच्या गावची लोकसंख्या 12,000 आहे. त्याच्यामुळे तिन्ही बाजूने डोंगर असल्यामुळे अतिशय याच्या इथे खूप समस्या आहेत. परंतु कुंभक्षेत्र याच्यापूर्वी नाशिकला हलवलं गेलं होतं, टाकेदला हलवलं होतं. तुम्ही नाशिकच्या जवळ हे एक आपलं एक तीर्थ ज्याला म्हणता येईल चक्रतीर्थ चक्रतीर्थ त्या ठिकाणी हलवलं होतं. तर आपल्याला यावेळेच्या कुंभमेळ्यामुळे लोकांना असं वाटलं होतं की गावामध्ये विस्थापित कराल की काय, गाव तोडफोड होईल की काय. परंतु मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये त्यांनी वचन दिलं की कोणाला विस्थापित करणार नाही आणि कोणाचाही रोजगार या ठिकाणी हिरावला जाणार नाही. आणि नव्याप्रमाणे नाशिकच्या दिशेने केवळ त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर न राहता नाशिकच्या वेशेपासून तर त्र्यंबकेश्वरच्या वेशेपर्यंत हा टुरिझमचा कॉरिडॉर करूया आणि सर्व प्रकारे या साधन सुविधा देऊन हा कुंभ अतिशय आनंदात साजरा करूया. विस्थापित न करता आपण जे सांगितलेलं आहे, परंतु कुंभमेळा मंत्री देखील इथे कायम वास्तव्यात असतात. मुख्यमंत्र्यांनी देखील मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. त्र्यंबकरांच्या काही वेगळ्या अशा मागण्या, अजून आपण आरोग्य सांगितलं, सुंदर पाणी, परंतु अजून काही योजना आहेत का त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहे कुंभमेळा सोडून इतर काही? बघा, प्रयागराजचा कुंभमेळा बघितला तर 1 लाख लोकांना रोजगार मिळालेला आहे. 114 गावांचं बाजारपेठ ही त्र्यंबकेश्वर आहे आणि त्या तिकडचा तरुणाईचा वर्ग आपल्या हाताला काहीतरी रोजगार मिळेल, काम मिळेल अशा दृष्टीने पाहत आहे. पर्यटन ही इंडस्ट्री अशी आहे की इंडस्ट्री विदाऊट स्मोक, म्हणजे पर्यावरण पूरक अशी इंडस्ट्री पर्यटन आहे आणि या पर्यटनाच्या माध्यमातून तरुणाईच्या हाताला काम कसं देता येईल, अशा प्रकारच्या योजना कशा आणता येतील याच्या प्रकारचं मंथन कुंभमेळ्यापूर्वी केलं जाईल आणि त्या योजनांचा याच्यामध्ये समावेश असेल. आपल्याबरोबर लोगावकर साहेब पण आहेत. काय सांगाल आपण आतापर्यंत आज शेवटचा क्षण आहे जो उद्या मतदानाला लोकांना बाहेर पडायचं, मतदानाचं देखील आव्हान आपल्याला करायचं आहे. जास्तीत जास्त लोकसंख्येने मतदार बाहेर पडले पाहिजे, त्यासाठी देखील आपल्याला एक आव्हान करायचं. भारतीय जनता पार्टीचा नेहमी बालेकिल्ला असलेला त्र्यंबकेश्वर आज तरुणाईने या भारतीय जनता युवा मोर्चाने याच्यामध्ये रंगत आणली आणि तरुणाईने रंगत आणल्यामुळे 90% जास्त मतदान होईल. मी सर्व त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांना या ठिकाणी आवाहन करील, मतदार बंधू भगिनींनी, की उद्या सकाळीच लवकर उन्हं व्हायच्या आत बाहेर पडून मतदान केंद्रावर शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावून जर त्यांनी मतदान केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोरील बटन जर दाबलं तर 20 उमेदवारांसाठी भारतीय जनता पार्टी आणि वरच्या नगराध्यक्षपदासाठी मी या ठिकाणी कॉन्टेस्ट करत आहे. तर भारतीय जनता पार्टीला कोणत्याही प्रकारे क्रॉस वोटिंग न करता त्यांनी निवडून आणून द्यावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील इथे आव्हान केलेलं होतं की आपण कैलास घुले आणि संपूर्ण पॅनलला या ठिकाणी मतदान करा, बाकी विकासाचं जे आहे ती मी आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे पाहून घेतील. आता आपल्याबरोबर या प्रभागातले जे नगरसेवक करता उभे आहेत तर लोहगावकर आणि ते महेशजी हिरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. काय सांगाल तुम्ही? त्र्यंबकेश्वर नगरी ही आत्ता निवडणुकीसाठी सुसज्ज झालेली आहे आणि पूर्ण वातावरण नगरीमध्ये निवडणुकीचं झालेलं आहे आणि आम्हाला निश्चित भारतीय जनता पार्टीला विश्वास आहे. युवा वर्ग असो, महिला असो, सगळेच वर्गातले लोक भारतीय जनता पार्टीला भरभरून मत देणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार आणि विशेष करून नगराध्यक्ष उमेदवार जे आहे ते विशेष जास्त मतांनी निवडून येतील हा आम्हाला संपूर्ण
कार्यकर्त्यांना याचा विश्वास आहे. काही अवधी बाकी म्हणजे रे काय आपण आवाहन करणार आहात आपण आणि मॅडम सुद्धा या ठिकाणी सीमाताई हिरे सुद्धा या प्रचार रॅली काढत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून ते इथे राबत आहेत. एकंदरीत काय अंदाज वाटतो आतापर्यंतच्या? भारतीय जनता पार्टीचा जो नगराध्यक्षाचा उमेदवार आहे, त्र्यंबकेश्वर नगरीचा जो उमेदवार आहे त्याचं नाव कैलास आहे. कैलास हे शंकर भगवानाचं नाव आहे आणि ही त्र्यंबक नगरी कैलासाच्या मागे अखंड पुढे राहणार आहे. नाशिक महानगरपालिका ही नाशिक महापालिकेच्या निवडणुका भविष्यात होणार आहे, ती पण कुंभनगरी आणि ही पण कुंभनगरी. त्याची आमची ट्रायल आणि लिटमस टेस्ट ही आहे. आणि नाशिकचे सगळे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ नाशिक महानगरातील संपूर्ण कार्यकर्ते त्र्यंबकच्या नगरीच्या प्रचारासाठी उतरले आहेत. आणि ही विजयाची पहिली पायरी असेल. त्याच्यानंतर आमचं नाशिकला 100+ होणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कैलासजी घुले आणि सर्व उमेदवारांना आमच्यातर्फे खूप शुभेच्छा देतो. आणि 5 तारखेला कमळ फुलणार, याबद्दल 3 तारखेला कमळ फुलणार त्र्यंबक नगरी, त्यात तीळ मात्र शंका नाही. जाधवजी आपण काय शुभेच्छा द्याल? आज त्र्यंबक नगरीमध्ये सगळ्यांनी तुम्ही उत्साहाने सगळेजण उद्या मतदानाला येतील आणि आमचे नगराध्यक्ष आणि सर्वच नगरसेवक पूर्णपणे विजयी होतील. आणि देवेंद्रजींना आम्ही हा पहिला विजय आम्ही त्यांना देणार आहोत. त्र्यंबकेश्वरच्या सगळ्या नागरिकांना सकाळी उत्साहाने मतदान करावं हे आवाहन. ठिकाणी सर्वांनी एकच आव्हान केलं आणि एकंदरीत परिस्थिती आपण बघू शकतो. रोहिणीताई नायडू आणि ताईंचं नाव जयश्री आहिरराव देखील या ठिकाणी आलेले आहेत. आतापर्यंत जो प्रतिसाद लाभला, सकाळी मतदान आहे, काय आव्हान कराल आपण सगळ्यांना? खरं तर त्र्यंबक नगर परिषदेमध्ये येणारे सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आम्ही आज विनंती करू इच्छितो की उद्या 2 तारखेला आपल्याला आपलं लोकशाहीतला जो महत्त्वाचा अधिकार आहे मतदानाचा, तो आपल्याला पार पाडायचा आहे. आणि मतदान अशाच व्यक्तींना करा की जे आपल्या सर्वांच्या विकासाच्या कामासाठी आपल्या उपयोगात येतील. आणि आपण सर्वजण बघत आहात, या देशात नरेंद्र आहेत, राज्यात देवेंद्र आहेत आणि त्र्यंबकमध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्याच विचाराचं सरकार आलं पाहिजे. म्हणून महेश भाऊ गुले आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार, कैलास भाऊ गुले आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार यांना भरघोस मतांनी विजयी करावं असं मी सगळ्यांना आवाहन करते. आणि जसं दिल्लीत, राज्यात आणि गल्लीत देखील भारतीय जनता पार्टीचं विचारांचं सरकार आणून आमच्या कैलास भाऊंना आणि सर्व नगरसेवक नगरसेविका यांना विजयी करण्याचं आवाहन करते. धन्यवाद. हर हर महादेव. मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सूचना केल्या होत्या, मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात इथे कुंभमेळा होऊ शकतो. एकंदरीत इथं असं संपूर्ण कमळाचं दिसतंय वातावरण. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी कुंभमेळा जोरात होईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील स्वप्न पूर्ण होईल अशी परिस्थिती या ठिकाणी एकंदरीत दिसून येत आहेत.